हरि ओम. सार्थक वाटे झालिया वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची. या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 5, सद्गुरू कृपेचा परिसस्पर्श, याचा भाग पहिला. सुरुवातीला या प्रकरणाचा गोषवारा थोडक्यात असा. बालवयात सुसंस्कार लाभलेल्या सुषमाताईंनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर वयाच्या 20 ते 45 या जीवनातील महत्त्वाच्या 25 वर्षात विविध क्षेत्रात काम केलं. स्वार्थाचे संस्कार मुळातच नसल्यामुळे परार्थाची दृष्टी होती. केवळ संसार, मी, माझं घर, मुलं बाळं यातच रमणारा त्यांचा जीव नव्हता. तथापि परमार्थाची नेमकी दृष्टी नव्हती. ती सद्गुरू भेटीनंतर त्यांच्या कृपाशीर्वादानं आणि साधनेनं ताईंना हळूहळू प्राप्त होऊ लागली. लोहाला परिसाचा स्पर्श झाला की त्या लोहाचं सुवर्ण बनतं, पण त्या सुवर्णाच्या स्पर्शानं पुन्हा दुसऱ्या लोहाचं सुवर्ण बनवता येत नाही. त्यासाठी पुन्हा परिसच लागतो. पण सद्गुरूंचं महात्म्य असं की ते सत्शिष्याच्या जीवनाला स्पर्श करतात, तेव्हा त्यांच्या इच्छा मात्रे त्या सत्शिष्याचा सद्गुरू होऊ शकतो. एवढं सामर्थ्य सद्गुरूंच्यात असतं. मात्र त्यासाठी सत्शिष्य भेटावा लागतो. सुषमाताईंच्या बाबतीत आता असं निश्चितपणे म्हणता येतं की श्री ज्ञानेश्वर महाराज, परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद, सद्गुरू स्वामी माधवनाथ यांना सुषमाताईंसारख्या सत्शिष्या लाभल्या आणि त्यांनी आपल्या शक्तीनं सुषमाताईंना जणू सद्गुरूपदीच नेऊन बसवलं. पारमार्थिक मार्गदर्शनाचा अधिकार 1992 सद्गुरू स्वामी माधवनाथांकडून प्राप्त झालेल्या सुषमाताईंजवळ सद्गुरूंची शक्ती कार्यान्वित झाली आणि असंख्य मंडळी ध्यानस्थ होऊन साधनेत प्रगती करू लागली. गेल्या 3 वर्षात ही सर्व नव्यानंच अनुगृहीत झालेली मंडळी सुषमाताईंना सद्गुरूस्थानी मानून साधना करतात. तथापि ताई मात्र पुन्हा पुन्हा आवर्जून सांगतात की आपल्या नाथ संप्रदायाच्या या महापुरुषांना सद्गुरूस्थानी विराजमान करून त्यांच्या प्रतिमेची पूजा करावी, त्यांना पुष्पहार अर्पण करावे, त्यांची स्तुतीस्तवनं आरती गावी, त्यांची प्रार्थना करून त्यांनी सांगितलेली साधना करावी. 5व्या प्रकरणात लोहाचं सुवर्ण आणि पुढे परीस कसा बनला यासाठी 1973 ते 1996 या कालखंडात काय घटना घडल्या, सद्गुरूंनी ताईंकडून साधना कशी करून घेतली, काय उपदेश केला ते घेतला आहे. हा वैयक्तिक जीवनाचा आलेख असला तरी तो सर्वच साधकांना उपयुक्त ठरणारा आहे. सामान्यतः प्रत्येक व्यक्तीला जीवनात कशाचं तरी वेड असतं. त्या वेडामागे तो धावत असतो. कुणाला पैशाचं, कीर्तीचं, मानमराताबाचं, सत्तेचं वेड असतं. हे सर्वात खालच्या पातळीवरचं वेड. त्या वेडाच्या पूर्तीसाठी ती व्यक्ती कोणत्याही भल्या बुऱ्या मार्गाचा अवलंब करताना दिसते. त्यापेक्षा वरच्या पातळीवर देशसेवेचं, समाजसेवेचं वेड असतं. हे वेड चांगलं, पण शुद्ध, पूर्णतः निस्वार्थी भावानं असेल तर. पण बहुधा त्याला अध्यात्माचा पाया नसल्यानं ते त्या व्यक्तीला थोडंफार स्वार्थाकडेच खेचून नेतं. फारच थोडी मंडळी या क्षेत्रात अशी सापडतात की जी निष्काम बुद्धीनं देशसेवा, समाजसेवा करतात. बाकी कशाची अपेक्षा त्यांना नसली तरी किमान आपण करीत असलेल्या कामाची समाजानं दखल घ्यावी. आपल्या वृद्धपणी, अडचणीच्या काळी तरी लोकांनी आपल्याला मदत करावी अशी त्यांची अपेक्षा असते. आणि ही अपेक्षा पूर्ण झाली नाही की त्यांना नैराश्य येतं. ती दुःखी, असमाधानी राहतात. या दुःखाचं कारण ती व्यक्ती स्वतःच असते.
हे कार्य, ही सेवा मी केली असं वाटतं. त्यांचा मीपणा कायम असतो. काही केल्याची अहंकर्तृत्वाची भावना असल्यानं कर्मफळाची अपेक्षा राहते. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. हे भगवद्गीतेतील वचन त्यांच्या पचनी पडलेलं नसतं. ते वचन त्यांनी मुरवलेलं नसतं. कारण मी, माझं, मला हे टाळण्यासाठी आवश्यक ती साधना त्यांनी केलेली नसते. त्यामुळे जीवनभर तन मन धन त्यांनी काही कार्यासाठी खर्च केलेलं असलं तरी त्या सर्व कर्माचं अंतिम फळ समाधान, शांती, आनंद हे त्यांना खऱ्या अर्थानं प्राप्त होत नाही असं दिसतं. सद्गुरू कृपेचा परिसस्पर्श या 5व्या प्रकरणाचा हा होता गोषवारा. उद्या आपण ऐकूया या प्रकरणाचा भाग पहिला. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.